न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघ कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन। पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघ कार्यालयाचे काल मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे चिंचवड विधानसभा आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे उपस्थित होते। तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते संजय बापू निकम, पुणे जिल्ह्याचे आजमबाई खान, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विनोद पाचोटेकर आणि सेक्रेटरी चंद्रकांत बुचकुरे यांनी या परिसरात कार्यक्रमासाठी घेतले। यावेळी बोलताना उपसभापती अण्णा बनसोडे यांनी म्हटले की मी नेहमीच कामगारांच्या पाठीशी उभा राहिलो आहे। चांगल्या कामासाठी माझा पाठिंबा सदैव असेल। संघटनेच्या आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी मी ठामपणे सोबत उभा राहणार आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघ यांच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक कामगार संघ या प्रसंगी ज्यांची या ठिकाणी नेमणूक झाली ते कामगार नेते बाळासाहेब शिंदे यांची निवड आता आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी केलेली आहे। खरं तर गेली 50 वर्षापासून या क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय असून गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते कामगार क्षेत्रामध्ये, मग त्यामध्ये माथाडी ट्रान्सपोर्ट असेल, सुरक्षा रक्षक असेल, या क्षेत्रात त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले गेलेले आणि त्यांचे सल्लागार म्हणून या ठिकाणी आज नेमणूक करण्यात आलेली। आज खरं तर या महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघाच्या कार्यालयाचेही उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झाले असे मी जाहीर करतो। माझे सहकारी आजमबाई खान यांचाही वाढदिवस आज या ठिकाणी होत असताना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरातून त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने आजमबाईंना त्यांच्या हातून समाजाचे व त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना विजयादशमीच्या आणि धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। काय सांगाल भाई? जे काय कामगारांवर अत्याचार चालला आहे त्याच्यावर आम्ही काम करणार आहोत। त्यांची समस्या सगळे जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा काढणार आहोत। पुढील काय दिशा असेल? पुढे ह्याच्या कामगारासाठी काम करायचे, त्यांचं नेतृत्व करायचे आणि त्यांच्यासाठी जे काय काम असेल ते त्या निमित्ताने कामगार वर्गाला काय आवाहन कराल? सगळ्यांनी एकत्र यावा, आमचे सभासद व्हा आणि आम्ही जास्त आमचे सभासद झाले की आम्हाला कार्य करायला पण आम्हाला सोपं जाईल। सर्व कामगार बंधूंना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि जी ठेकेदार पद्धत चालू आहे माथाडीमध्ये ती पूर्ण आम्हाला बंद करायची आहे, कारण की माथाडी कायद्यात ठेकेदार पद्धत बंद करण्यासाठी हा माथाडी कायदा अस्तित्वात आला। आणि आता जे झाले जे कार्यक्रम, आता जो कार्यक्रम झाला त्यात मला असं समजलं की पिंपरी चिंचवड मध्ये माथाडी कायदा बाजूला सारून ठेकेदार पद्धत राबवली जात आहे, तर ती ठेकेदार पद्धत आम्हाला बंद करून कामगारांवर जो होणारा ठेकेदारांच्याकडून जो अन्याय आहे तो बंद करायचा आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।